आता आम्ही प्रतापगड चढणार आहोत. एनर्जी ड्रिंक घेतो आहोत. काय जाणू आम्ही आता एनर्जी ड्रिंक घेत आहोत. आम्ही डायरेक्ट प्रतापगडवर जाणार चालत. हे आता ऍक्टिव्ह रवा. ऍक्टिव्ह रवा. ऍक्टिव्ह रवा. रे यार लवू ना मला खरंच घेऊन लावू. ऍक्टिव्ह रवा. ऍक्टिव्ह. आता आम्ही चाललोच आहोत आणि वन साइडच जाणार. तुझं तू बाबा आपलं नाही मी वन साइडच जाणार. इझी आहे. ती घोरपड खाली हवी होती. हवी नाही का तो गड नाही तो. ओके तर आता आपण गाईड घेऊन आलो. त्याच्यासोबतच आपण जाऊया आता ते आपल्याला गाईड करतील. बरं हे बरोबर हा. का प्रतापगडच्या पायथ्याला शिवाजीराजांनी अफजल खानचं पोट फाडलं होतं ना वाघनक्याने. आपण म्हणतो शामियाना जो उभारला होता. शामियाना उभारला होता ती जागा समोर. ते समोर तुम्हाला दुकान दिसतंय ना. त्या दुकानाच्या वरती 2 बॉक्स दिसत आहेत बघा. त्या बॉक्सच्या सरळ लाईनला बघा त्या पांढरा चौतारा दिसतोय तुम्हाला व्हाईट कलरचा. 2 थडगे दिसत आहेत तुम्हाला. ती दोघांची कबर अफजल खान आणि त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंड नाही सोडत नाही तिकडे. गव्हर्नमेंटने बंद केलेलं आहे. आणि ते का बंद केलं तुम्हाला नंतर सांगतो मी तुम्हाला. तर त्या ठिकाणी शिवाजीराजे अफजल खानला भेटण्यासाठी जे चालत गेले होते जंगलातून जी राजांची पाऊलवाट आहे ना बघा हा रस्ता. तुम्हाला लाईटची टिपी दिसते ना ऑरेंज कलरची आणि त्या पाठीमागणं वाट दिसते बघा तुम्हाला पाऊलवाट. हा राजांचा जुना मार्ग. म्हणजे जाताना राजा आपल्यासोबत कुणाचे घेऊन गेले होते. राजांचा बॉडीगार्ड जीवा माले सक्का आणि त्याचा बॉडीगार्ड पण होता सय्यद बंडा. आणि जाताना आपल्या राजांनी काय केलं इथे आतमध्ये गुहा बघा इकडे कोपऱ्यामध्ये पुढे खाली जाऊन राहायचे. अफजल खानला भेटण्याच्या अगोदर शिवाजीराजांनी काय केलं या गडाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून या गुन्ह्याच्या आतमध्ये शिवाजीराजांनी आपले 40 मावळे या गुहेमध्ये लपवले. एवढी काय नाही मोठी होती सांगतो तुम्हाला ती तोडली आहे गुहा. तर इथे 40 लोक लपवली आणि राजे खाली भेटीसाठी खाली गेले. समजा भीतीमध्ये आपल्या राजांना काय दगाफुटका झाला अफजल खान काय करणार हा किल्ला जिंकण्यासाठी वरती येणार. या 40 लोकांनी काय करायचं किल्ल्याचं रक्षण करायचं. आता हा गुहा नाही जा रस्ता कुठे निघत नाही. ही गुहा 15 फूट आतमध्ये आणि हा डोंगर आहे ना ही समोर काम चाललं बघा शेड समोरचं. या शेडपर्यंत ही गुहा मोठी होती. हा डोंगर कुठपर्यंत होता. पण या गडावरती ना 1957ला आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. कशाला आले होते शिवाजीराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला. आता नेहरूंची गाडीत पण यावी तर नेहरूसाठी आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं खालच्या कमानीपासून खालच्या गावापासून हा 4 किलोमीटर गाडीचा रस्ता हा नेहरूंसाठी बनवला. आणि नेहरूंना चालण्यासाठी या 450 पायऱ्या बनवल्या. इथं गडावर जाण्यासाठी पहिला जो रस्ता होता ना तो हाच रस्ता. पण हा घोड्यांचा म्हणजे मातीचा रस्ता होता. म्हणजे हा पूर्ण हा डोंगर तोडून हा रोड बनवला. या रस्त्याचा काही संबंध नव्हता. हा रस्ता जुना रस्ता हा इकडे गडावर येण्यासाठी. आता बाकीची माहिती आपण वरती घेऊया. आता काम चालू आहे म्हणजे हा इकडे गेला येतो हा खाली जातो जंगलामध्ये. इथून डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये किल्ले किती आहेत 365. 365 किल्ल्यापैकी आपल्या राजांनी स्वतः बांधलेले किल्ले 28 आहेत. बाकी मुघलांच्याकडून लढाई करून जिंकलेले किल्ले. तर हा प्रतापगड किल्ला आहे ना हा शिवाजीराजांनी स्वतः बांधलेला किल्ला. म्हणजे हा मुघलांच्याकडून लढाई करून जिंकलेला किल्ला नाही. तर हा किल्ला आपल्या राजांनी का बांधला होता या गडावरती ना शिवाजीराजांना भवानी मातेच्या मंदिराची स्थापना करायची होती. समोरावरती देवीचं मंदिर आहे. म्हणजे हा देवीच्या मंदिरासाठी हा किल्ला बांधलेला आहे. आता हा किल्ला किती वर्षामध्ये बांधला 2 वर्षामध्ये. या गडाचा पूर्ण हा डोंगर आहे ना पूर्ण हा परिसर हा 52 एकर. तुम्ही रायगड किल्ला पाहिलाय सर्वांनी काही जणांनी नाही पाहिला ना. आता 365 किल्ले आहेत राजांचे. 365 किल्ल्यापैकी राजांचा सर्वात जो छोटा किल्ला आहे ना लहान किल्ला हा प्रतापगड. तुम्ही फिरायला ना हा सर्वात लहान किल्ला आहे. हा किल्ला 52 एकरमध्ये आणि सर्वात मोठा किल्ला ना 365 किल्ल्यापैकी तो रायगड. आता रायगड तुम्ही पाहायला कधी गेला ना रायगडचा पूर्ण डोंगराचा पूर्ण परिसर आहे ना हा 1200 एकर आहे. किती 1200 एकर म्हणजे फरक बघा किती. हा किल्ला बांधायला किती वर्ष आली होती 2 वर्ष. रायगड बांधायला किती वर्ष आली होती 14 वर्ष. रायगड ह्याच्या किल्ल्याच्या 5 पटीने मोठा आहे. थोडे साईडला आहे वाट ते बघा. याला आपण काय बोलतो तटबंदी. ही 5 किलोमीटरची भिंत आहे. तर आपल्या मावळ्यांनी या गडाच्या बांधकामाला जी सुरुवात केली ती 1656ला आणि गडाला बांधून पूर्ण कधी केला 1658ला. 2 वर्षामध्ये किल्ला बांधला. याला बांधण्यासाठी मावळे किती होते 7000 रुपये. गडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि गडाच्या पायथ्याला शिवाजीराजांना पकडण्यासाठी अफजल खान इकडे आला. आता अफजल खान कुठून आला होता विजापूरवरून. अफजल खानाच्या सोबत सैनिक किती आलं होतं 12000 सैनिक. त्या अफजल खानचं सैनिक कुठे थांबलं होतं खाली या जंगलामध्ये. या जंगलाला एक नाव आहे बघा इतिहासामध्ये फेमस जावळीचं खोरं. जे बोलतात ना गद्दार मोरे राजांच्या विरुद्ध होते त्यांच्या ताब्यामध्ये ही जावळी होती.
सूर्याची किरण आहेत ना ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. एवढं राजांच्या काळामध्ये घनदाट जंगल. आता या जंगलामध्ये अफजल खानचं सैनिक कुठे थांबलं होतं? खाली कोयना नदीपाशी. आणि शामियानापाशी भेटते किती लोक? 4 लोक. तर शिवाजी राजांनी अफजल खानचं जे पोट फाडलं ती तारीख काय होती? 10 नोव्हेंबर 1659. वार होता गुरुवारचा. दुपारी 12 वाजता अफजल खानचं पोट खाली पायथ्याला फाडलं. म्हणजे 1658ला हा किल्ला बांधून पूर्ण केला. 1659 अफजल खानला गडाच्या पायथ्याला मारला. तर आपल्या राजांना मोठा विजय मिळाला. विजयाला मराठीमध्ये दुसरं नाव काय? प्रताप. आपल्या मराठीत मोठा प्रताप मिळाला आणि गडाचं नाव दिलं प्रतापगड. आता गडाचा बघा हा मेन दरवाजा. त्याच्या 800 पायऱ्यापैकी आपण दरवाजापर्यंत पायऱ्या किती चढलो? 95. म्हणजे गडावरच्या तुम्ही मोठ्या पायऱ्या चढणार. आता हाच किल्ला नाही आहे. तुम्ही राजांचा कोणताही गड पाहायला गेला सर्व गडांच्या दरवाज्यात नाही उंचावरती असतात. आता राजे लोक दरवाजे उंचा का बांधायचे? त्या पाठीमागचं कारण काय होतं? मुघल लोक काय करायचे? दरवाज्यात ओढत असताना आता हत्तीचा वापर करायचे. आता बघा हत्तीला पळायण्यासाठी स्पीड म्हणजे ही पाहिजे ना सपाट पाहिजे. आता या चढामध्ये हत्ती पळू शकतो का? त्या सांगा पूर्ण घोड्यांचा रस्ता होता. आणि दरवाजाची रचना कशी? गोमुखी पद्धत. म्हणजे दरवाजाला आतमध्ये लपवलं टन दिलेला आहे. आता आपण तुम्हाला सांगितलं ना खाली गाडी रोखण्यासाठी झाला पंडित नेहरूसाठी. हा रोड झाला पायरी झाली. रोड झाला आपण इथपर्यंत पोहोचलो. या पायरी दिसतात आपल्या लोक दिसतात आपल्या समजतं की एंट्री इथून आहे. आता समजा हे 400 वर्षापूर्वी समजा शत्रूने जंगलातून खाल्लं पाहिलं ना या दोन्ही भिंती बघा एकसारख्या वाटतात. म्हणजे गडाचा दरवाजा कुठे हा समजून येत नाही. आणि गडाचा हा मेन दरवाजा कारण गडाच्या आतमध्ये जायचं असं ना बाकी कुठे रस्ता नाहीये. गडाला हा दरवाजा एकच आहे. सकाळी 6ला दरवाजा उघडतात संध्याकाळी 8 वाजता दरवाजा बंद करतात. म्हणजे राजांच्या काळापासून जे रिवाज आहेत ना या गडावरती अनुसार पाळले जातात. आणि कामं कोण करतं? या किल्ल्याच्या आतमध्ये ना वरती 40 घरे आहेत. 250 लोक किल्ल्यामध्ये राहतात. आणि लोक कोण राहतात? आपल्या राजांवर काम करायचे ना मावळे. त्या मावळ्यांचे हे वंश आहेत. या लोकांची पण ना 13वी-14वी पिढी चालू आहे. आणि प्रत्येक कुटुंबाला कामं वाटून दिलेली आहे. भवानी मातेचे पुजारी दरवाजा बंद करणारे आणि जो नगारा असतो ना तो नगारा वाजवणार. आता इथे नगारा कधी वाजवतात? नवरात्रामध्ये. तुमच्या भवानी मातेचं वरती मंदिर आहे ना 10 दिवसावरती मोठा उत्सव असतो. आता तुम्ही एक न्यूजला बातमी ऐकली असेल बघा की 6 महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये ना 12 किल्ले हे जागतिक स्तरामध्ये गेले. तर त्याच्यामध्ये प्रतापगडचं नाव आलं. त्यामुळे या किल्ल्याला ना 150 कोटी फंड मंजूर झालेला आहे. आणि या किल्ल्याची पाहणी करायला कोण आले होते? बाहेरच्या देशातील लोक. म्हणजे 8 देशातील लोक याची पाहणी करायला होते. तेव्हा दरवाजा हा बदलला बघा. हा तुम्ही दरवाजा बघता बघा हा लोखंडी दरवाजा. हा राजांच्या काळाचा दरवाजा आहे 400 वर्षापूर्वीचा. तो आतमध्ये ठेवा सागाचा लागतो तर मग आतमध्ये लागतो. हल्लीच बदललं. सांगू दरवाजा राजांच्या काळात नाही का? आपले मावळे आहेत ना त्यांना काय बोलतो आपण? पहारेकरी. दरवाजावरती बसायचे ना तर त्या पहारेकऱ्यांना बसण्यासाठी व दोन्ही साईडची जागा आणि पहारेकऱ्यांना दिसण्यासाठी रात्रीचे बघा ते मशाल. हा दगड तुम्हाला दिसतो ना हे त्याचं मशाल स्टँड. हा दगड आहे त्याला कलर केलेला आहे. आणि राजांच्या काळात बघा तोप. या तोपेचं वजन किती आहे? 750 किलो. आता या तोपेचा गोळा आहे ना हा किती लांब जातो? 2.5 किलोमीटर लांब. 2.5 किलोमीटर लांब. जशी तोप मोठी ना तसा गोळा लांब जातो. आता ही तोप पण इथे नव्हती समोरच्या बुर्जावर होती. आता कामं चालत ना तोपी चालू ठेवली 2.5 किलोमीटर. तर अफजल खानाचा वध झाल्यानंतर ना या गडावरनं जे तोफेचे आवाज दिले बघा या तोफींनी त्या तोफीला काय म्हणतात? विजय तोफ. म्हणजे आपण जे बोलतो ना की विशाळगड पन्हाळगड होती राजांनी जे सांगितलं होतं ना की बाजीप्रभू देशपांडेंनी की तुम्ही गडावरती सुखरूप पोचा तोपर्यंत मी किंडू लढवतो. आमची गडावरती गेल्यानंतर तोफेचा आवाज द्या तोपर्यंत मी किंडू लढवतो. तसं या गडावरती पण झालेलं की आसपासच्या लोकांना सांगण्यासाठी गडावरनं तोफेचा आवाज दिले होते ना की ही तोफ नाही ना. तर रायगड किल्ला आहे ना या किल्ल्यापासून रायगडचं अंतर किती आहे? 65 किलोमीटर. 65 ते 2.5 तास लागतात गाडी रायगडला जायला. तर आपल्या राजांची फॅमिली ना ही राहायची कुठे? रायगडला. आपल्या राजांचं पण वास्तव्य रायगडला. पण शिवाजी राजे ना रायगडावरून या प्रतापगडावरती कधी यायचे? आठवड्यातून 2दा मंगळवार आणि शुक्रवार. आता मंगळवार शुक्रवार का? तर भवानी माते दर्शन घेण्यासाठी. हा देवीचा वार. आता आपले राजे यायचे कशावरनं? राजांची एक घोडी होती. घोडीचं नाव होतं कृष्णा. तर राजे कृष्णा घोडीवरती बसून ना बघा हे दरवाजापर्यंत होते इथपर्यंत. आणि आपले जे मावळे आहेत सैनिक ते आपल्या राजांना इथे पालखीमध्ये बसवायचे आणि इथून त्यांना मंदिरात घेऊन जायचे. आणि दरवाजाला काय बोलतात? राजमार्ग. पण राजांच्या मृत्यूनंतर हा मार्ग बंद केला. का बंद केला? की शिवाजी राजांना आपण दैवत मानतो. राजांची बरोबरी आता कोण करू शकत नाही म्हणून हा मार्ग बंद केला. आता आपण भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे पण कुठून जाणार आहे? मावळ्यांच्या रस्त्याने. हा रस्ता बंद केलेला आहे. आणि आपल्या मुलांचं इयत्ता 4थीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे बघा त्या पुस्तकावरती प्रतापगडचं फेमस चित्र असतं बघा. बघा हा फोटो असतो बरोबर तुम्ही. या पॉईंटला काय बोलतात? टेहळणी बुरुज. काय बोलतात? टेहळणी म्हणलं तर आताच्या मुलांना समजत नाही. ऑब्झर्वेशन वॉच करायला. आता या किल्ल्यामध्ये ना असे बुरुज किती आहेत? 4 कोपऱ्यावर 4. पण 4 बुरुजांपैकी हा मेन आहे. याला मेन का बोलतात? थोडा आपण वरती गेलो ना याचा आकार बघा शंकराची पिंड असते बघा शिवलिंग तसा याचा आकार आहे. आता अफजल खानाचं पोट फाडलं ना कुठे फाडलं? खाली पायथ्याला. अफजल खान मेला नव्हता. अफजल खान किती उंच होता? 7.25 फूट. आपले राज्य किती होते? 5.25 फूट.
अफजल खान होता ना तो हत्तीला ढकलायचा, एवढी त्यामुळे ताकद होती. अफजल खानचं पोट फाडलं पण अफजल खान मिळाला नव्हता. तर त्या अफजल खानला खालच्या गावामधनं या शामेनापर्यंत कसा आणला होता, पालखीमध्ये बसून. आता अफजल खानाची पालखी उचलायला लोक किती लागायची, 12 लोक. एवढं अफजल खानाचं वजन होतं. अफजल खानचं पोट फाडल्यावर अफजल खान जमिनीवरती पडला होता. त्या 12 लोकांनी अफजल खानला पालखीमध्ये बसवला आणि त्या अफजल खानची पालखी घेऊन तिथनं विजापूरला पळून चालले होते, म्हणजे कुठे वाई साईडला. तर ते पाहिलं कुणी, आपल्या राजांचे दुसरे बॉडीगार्ड होते संभाजी कावजी कोंढाळकर. त्यांनी त्या अफजल खानच्या पालखीचा पाठलाग केला. जी 12 लोक पालखी घेऊन चालले होते ना, त्या 12 लोकांची त्यांनी पाय कापले तलवारीने. जेव्हा अफजल खानची पालखी जंगलामध्ये पडली तर अफजल खानला पालखीमधून बाहेर काढला आणि संभाजी कावजी कोंढाळकरांनी त्यांनी त्यांच्या तलवारीने अफजल खानचं मुंडकं कापलं आणि ते मुंडकं कुठे उलाले गडावरती. आणि त्या अफजल खानचं मुंडकं कुठं ठेवलं, समोरच्या बुरुजावर. आता इथे मुंडकं का ठेवलं, देवीचं मंदिर समोर आहे बघा. देवीचा चेहरा कुठे, पूर्व साईडला. आपण पुस्तकामध्ये काय वाचतो की शिवाजीराजांनी भवानी मातेला जे 32 दातांचा बोकड बळी दिला होता. 32 दातांचा बोकड म्हणजे कोण, तर अफजल खान. तर अफजल खानने काय केलं होतं, इथं सगळी मंदिरं तोडली होती. पंढरपूरमध्ये गायी कापल्या होत्या, जी पूर्ण हिंदूंची विटंबना केली होती आणि अफजल खानचा बळी दिला. आणि त्याच्यानंतर अफजल खानचं मुंडकं आहे ना, हे जिजामातांना दाखवण्यासाठी शिवाजी महाराज कुठे घेऊन गेले, राजगडावर. आता राजगड पण तुम्ही पाहिला नसेल ना, राजगडला कधी ते फिरायला गेला ना तुम्ही, राजगड किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये गेला ना, तर अफजल खानचं मुंडकं पुरलेलं आहे. रायगड वेगळा आणि राजगड वेगळा. राजगड तो पुण्यामध्ये. आता इथे अफजल खानला मान कोणी दिला, शिवाजीराजांनी. म्हणजे जी कबर बनवली ना, ती अफजल खानची कबर बनवली ती शिवाजीराजांनी. आणि त्याच्या मुंडक्याची कबर तिकडे कोणी बनवली, जिजामातांनी. म्हणजे दोघांनी त्यांना मान दिला, कारण हा विजापूरचा मोठा सरदार होता. तर अफजल खानच्या 2 कबर आहेत. इथं खाली कबर आहे, धड आहे, आणि मुंडकं कुठे आहे, राजगडावरती. हे बघा, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं बघा की अफजल खान जे सैनिक घेऊन आला होता, 12,000 सैन्य, ते जंगलामध्ये ठेवलं होतं, जावळीच्या जंगलामध्ये. हे बघा, हे जावळीचे जंगल बघा. हे जंगल पूर्ण दिसते ना तुम्हाला, जी आता घरं दिसत आहेत. नाही हे काय पूर्ण, हे जंगल पूर्ण. हां तेच बघा ना, हे जंगल किती दाट तुला दिसतंय, खालची जमीन पण दिसत नाही ना. म्हणजे विचार करा की आपल्या काळामध्ये एवढं दाट जंगल आहे, तर हे राजांच्या काळामध्ये किती दाट असेल त्यावेळेला. या जंगलामध्ये अफजल खानचं सैन्य थांबलं होतं. आणि समोरचं बघा, हे महाबळेश्वर, हे डोंगर तुम्हाला दिसतात ना, हे महाबळेश्वरचे पॉईंट. तो तुम्हाला टॉवर दिसतोय, मोठा टॉवर. हा कोण टॉवर, हा तो महाबळेश्वरचा विल्सन पॉईंट. म्हणजे महाबळेश्वरचं मार्केट आहे बघा, जे बस स्टँड, पेट्रोल पंप, ही लोक फिरतात ना, हॉटेल सगळे, ते टॉवर पासून. म्हणजे आपण तिकडनं झाली, हा तुम्ही तिथून आला आणि तुम्ही 1000 फूट आता खाली आहे महाबळेश्वरपेक्षा. समुद्र सपाटीपासून महाबळेश्वर किती उंच आहे, 4543 फूट. हा किल्ला आहे 3543. 1000 फूट तुम्ही खाली आला. आता बघा, आमच्याकडे 8 दिवस झालं क्लायमेट पूर्ण खराब झालेलं आहे. क्लायमेट आमच्याकडे स्वच्छ असतं, 12 महिने थंडी असते. आणि या गडावरनं काय काय बघायला मिळतं, म्हणजे इथूनच नाही, महाबळेश्वरवरनं या गडावरनं शिवाजीराजांचे 4 किल्ले दिसतात. ते पण डोळ्याने, हा दुर्बीण नाही. आणि ते 4 किल्ले कुठले दिसतात, राजधानी किल्ला रायगड इथून स्पष्ट दिसतो. पुण्यामध्ये 2 किल्ले दिसतात, राजगड तोरणा आणि मकरंदगड. इथं तुमचा मुंबई गोवा हायवे ना, कशेडी घाट, तो इथून दिसतो. सावित्री नदी, कोयना नदी, हे सगळं पाहायला मिळतं. पण आता क्लायमेट पूर्ण खराब आहे बघा, नाहीच नाही. कोणत्या साईडला आहे रायगड? दाखवतो तुम्हाला. राजगड तोरणा ही पुणा साईड इकडे. रायगड आहे ना, तो कोकण साईड, म्हणजे वर्ण दिसतो रायगड. आणि मकरंदगड इकडे येतो. असे 4 किल्ले, 4 दिशेला 4 किल्ले आहेत. आले बसा नको रे, ऐका, व्हिडिओ काढता ना. हा किल्ला आहे ना, 2 वर्षामध्ये बांधला. तर गडाची ही तटबंदी आहे ना, भिंत, त्या भिंतीची तुम्हाला हाईट किती वाटते बघा, वरनं 5 फूट वाटते ना तुम्हाला, 4 ते 5 फूट. पण हे खालनं बांधकाम किती आहे, 50 फूट किती. आणि ह्याची जी रुंदी आहे ना, ती 4-4.5 फुटाची रुंदी आहे. आता विचार करा, पूर्ण ही 5 फुटाची भिंत बांधण्यासाठी ह्याला दगड काय कमी लागले असतील का, ते दगड बाहेरून नाही आणले. मग आपल्या शिवाजीराजांनी मावळ्यांना आदेश काय दिला की तुम्ही या डोंगराच्या आतमध्ये 4 कोपऱ्यांना डोंगर फोडायला सुरुवात करा. समोर तुम्हाला दिसतं का, डोंगर फोडताना काय झालं, ज्या ज्या ठिकाणी खड्डा झाला, पाण्याचे झरे मिळाले, म्हणजे पिण्यासाठी पाणी पण मिळालं आणि किल्ला बांधण्यासाठी दगड पण मिळाले. त्यामुळे या किल्ल्यामध्ये पाण्याचे तलाव किती आहे, 4 तलाव. त्यातला हा पहिला तलाव, बाकी 3 तलाव वरती आहे. आणि तुम्हाला हे जे पाणी दिसतंय ना, हे पावसात साठवलेलं पाणी नाही आहे, जिवंत पाण्याचे झरे आहेत. आतमध्ये स्प्रिंग वॉटर, झऱ्यांचं पाणी आहे. आणि पाण्याच्या पातळीपासून खाली खोल किती आहे, 10 ते 15 फूट खाली खोल आहे. पाणी कधी आटत नाही, 12 महिने पाणी असतं. आणि ही मावळ्यांचे वंश, जे घर दिसतं बघा, ही सैनिकांची फॅमिली. आता आपण मंदिरात जाऊ, देवीच्या भवानी मातेचं मंदिर आहे. आपण आता तुम्ही ज्या पायऱ्यांवरती उभे आहे बघा, इथून तुम्हाला मंदिरापर्यंत पायऱ्या दिसत आहेत ना, आपल्या राजांच्या काळाच्या पायऱ्या. याला आपण काय बोलतो, शिवकालीन. शिवकालीन म्हणजे शिवाजी राजांच्या काळातल्या पायऱ्या. या पायऱ्या बांधून किती वर्ष आली, 400 वर्ष.
बघा 400 वर्षापूर्वीच्या पायऱ्या बघा किती मजबूत दिसत आहेत आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या पायऱ्यांची अवस्था काय झाली आपण काय म्हणतो जुनं ते सोनं. आता देवीच्या मंदिरात आपण पोहोचलो. आपण पायऱ्या किती चढून आलो 250 पायऱ्या. फक्त मंदिरात गेलो आपण आतमध्ये फोटो कोणी काढू नका, मोबाईल पण ठेवा. भवानी मातेच्या मंदिरात आपण पोहोचलो. अर्धा किल्ला आपला झालेला आहे. आता मंदिरात जायचं असेल ना तर रस्ता जो आहे ना एंट्री बघा इथून एंट्री मुलं चालत बघा. आता मंदिरात आपण दर्शन करायला आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मी पहिलं काय करणार आहे भवानी माते दर्शन करा. ही देवीची मूर्ती ना ज्या दगडापासून मूर्ती घडवली दगडाचं नाव काय आहे शालिग्राम. हे नाव तुम्ही ऐकले. आता अयोध्यामध्ये जी रामाची मूर्ती घडवली बघा तो दगड शालिग्राम आहे. त्याच दगडापासून ही देवीची मूर्ती घडवली. तर हा शालिग्राम दगड आपल्या देशामध्ये मिळत नाही. हा कुठे मिळतो नेपाळमध्ये. नेपाळ हा देश आहे आणि नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी वाहते. त्या नदीमध्ये हा दगड सापडतो. तर 400 वर्षापूर्वी आपले मावळे आहेत ना हा शालिग्राम दगड आणायला मावळे आपले नेपाळला गेले होते. म्हणजे आपले मावळे तर दुसऱ्या देशांमध्ये गेले होते. त्या नदीमधनं मावळेने दगड आणला आणि ही देवीची मूर्ती आहे ना कुठे घडवली राजगड किल्ल्यावरती पुण्यामध्ये घोरपशी धुळ्यावर. ते दगड आणायचं म्हणजे हा देश आहे. 4 वर्ष लागले असते 3-4 वर्ष. 3 महिन्यांचा प्रवास 3 महिने लागला दगड आला इथे घोड्यांवरती. ही राजगड किल्ल्यावरती देवीची मूर्ती घडवली आणि ती स्थापना कधी केली 1661ला. हा किल्ला बांधून 3 वर्षाने आणि अफजलखानच्या वध केल्यानंतर 2 वर्षाने. अष्टभुजा मूर्ती आहे. मूर्तीच्या पायाच्या समोर काचेच्या बॉक्समध्ये तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल. आता हे जे शिवलिंग आहे ना हे दिसायला तुम्हाला काचेसारखं दिसेल पण हे काचेचं नाही. आपण स्फटिक होतं ना क्रिस्टल ट्रान्सपरंट त्याचं शिवलिंग आहे. शिवलिंगचं वजन आहे 6 किलो. आपले जे राजे होते ना शंकराचे भक्त होते शिवाजी राजे दररोज सकाळी उठले की या शिवलिंगची पूजा करायची. आणि राजे कोणत्या गडावरती गेले ना कुठल्या युद्धावरती गेले तरी 6 किलो जे शिवलिंग आहे ना हे शिवलिंग राजे आपल्या कमरेला बांधायचे धुळीमध्ये आणि शिवलिंग आपल्या सोबत घेऊन जायचे. आता हे शिवलिंग होतं ना हे रायगड किल्ल्यावरती होतं. आता आपले राजे कुठे वाढले 1680ला रायगड किल्ल्यावर. तर राजांचे 2 मुलगे मोठा मुलगा संभाजीराजे छोटा मुलगा राजाराम. तर संभाजीराजांनी काय केलं त्यांनी ते शिवलिंग रायगडावरून आणलं आणि शिवलिंग आणून कुठे ठेवलं मूर्तीच्या पायाच्या समोर. आणि तुमचं दर्शन झालं ना की आतमध्ये तुम्हाला एक तलवार दाखवतो. आपल्या स्वराज्याचे 4थे सरसेनापती आणि शिवाजीराजांचे सख्खे मेहुणे सोयराबाईंचे भाव त्यांचं नाव होतं सरसेनापती हंबीराम मोहिते. त्यांच्यावरती पिक्चर आला 2 वर्षापूर्वी. तर त्या मोहितींची तलवार आहे हंबीराम मोहितींची त्या मंदिरात ठेवलेली तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आता या हंबीराम मोहितींची तलवार ह्या मंदिरात काय ठेवलेली आहे तुम्हाला मी मगाशीच काय सांगितलं की अफजल खानाचं सैन्य किती होतं त्या जंगलामध्ये 12,000. ते थांबलं होतं कोयना नदीपाशी. आपल्या 3,000 मावळ्यांनी त्यांना घेरलं होतं. आता आपल्या 3,000 लोकांना समजणार त्याच्या भीतीमध्ये काय झाले कारण भेट कुठे झाली होती 4 किलोमीटरवरती पार्किंगपाशी. अफजल खानचं पोट फाडल्यावर आपल्या मावळ्यांनी गडांवरनं तोफेंचे आवाज दिले 5 तोफा. म्हणजे त्यावेळेचं विजयाचं प्रतीक म्हणजे काय की 5 तोफांचा आवाज आला की विजय झाला आणि 3 तोफा म्हणले की हरले. पण शिवाजीराजांनी जो तोफ चालवणारा माणूस होता त्याला काय सांगितलं होतं ह्या युद्धामध्ये जरी मी मारला गेलो तरी पण तू 5 तोफांचा आवाज द्यायचा का तर आपला धीर खसता कामा नये. कारण हे स्वराज्य आपले म्हणजे हा जो भाग आहे ना हा मुघलांनी तालमीमध्ये जाता कामा नये. म्हणजे अफजल खानला मारला नंतर या तोफेंचे गडावरनं 5 तोफांचे आवाज दिले. मग आपल्या 3,000 लोकांना समजलं की आपल्या राजांचा विजय झाला. 3,000 लोकांनी काय केलं युद्धाला सुरुवात केली. युद्धाला सुरुवात कधी झाली अफजल खानचं पोट फाडलं होतं 12 वाजता. म्हणजे 12:15 युद्ध चालू झालं 12:15. ते युद्ध संपलं कधी संध्याकाळी 6 वाजता. 3,000 लोकांनी अफजल खानाची 12,000 फौज कापली किती 6 तासामध्ये. पण या जंगलामध्ये ना सर्वात जास्त लोक जी कापली आपलं होतं हायस्ट टेकवरती कोणी कापली होती हंबीराम मोहितीने तलवारीने. किती लोक कापली 6 तासामध्ये 700 लोक. म्हणजे विचार करा हंबीराम मोहितीची ताकद आणि तलवार चालवायचं स्पीड किती असेल. त्या तलवारीचं जे वजन आहे ना 2.5-3 किलो तलवारीचं वजन आहे आणि तलवारीवरती ना ह्याच्या 6 स्टार आहे किती. आता आपल्या काळामध्ये ना मिलिटरीमध्ये बक्षीस काय मिळतं समजा आपल्या एका सैनिकाने चांगलं काम केलं की आपलं गव्हर्नमेंट त्याला बक्षीस काय देतं त्याच्या खांद्यावरती मेडल भेटतं. राजांच्या काळामध्ये बक्षीस काय होतं समजा आपल्या एका मावळ्याने समजा युद्धामध्ये शत्रूची 100 लोक कापली की त्यावेळेचा राजा काय करायचा आपल्या स्वतःच्या हाताने त्या मावळीच्या तलवारीच्या पाठीवरती ना एक सोन्याचा स्टार किंवा एक रिबीट द्यायचा. आता त्यांनी 700 लोक मारली मग तलवारीवरती 6 स्टार समोर 3 स्टार आहेत आणि पाठीमागे 3 स्टार आणि तलवार उभी ठेवल्यामुळे मग तुम्हाला 3 स्टार बघायला मिळते. चला इथे चपला काढा तुला हत्यार हे टोटल किती आहेत 6 आहेत ना. 6 मध्ये फक्त जे वेगळं दिसतंय ना तुला टोकदार त्याला काय बोलतात पहार. काही ठिकाणी सब्बल बोलतात काही ठिकाणी पहार बोलतात. आपल्या घरामध्ये पहार असते ना तिचं वजन किती असतं 2-2.5 किलो म्हणजे जास्तीत जास्त 3 किलोपर्यंत. या पहारीचं वजन किती येतं 75 किलो. किती जे डोंगर फोडले बघा तेव्हा मशिनरी नव्हत्या सगळ्या पहाडीने फोडली आणि आपला एक मावळा आहे ना या पहाडीला उचलायचा आणि एक मावळा 8 तास काम करायचा दगड फोडायचा. म्हणजे विचार करायला लोकांची ताकद कशी असेल. आणि ह्या ज्यात बाकी दिसतात ना तुम्हाला तोफ आहेत 5 प्रत्येकाचं वजन कमी जास्त म्हणजे 25 किलो 50 किलो 60 किलो असं वजन आहे. आणि ती शेवटची तोफ आहे हँडलवाली तिचं वजन किती 100 किलो.
आपला एक मावळा या टोक्याला शिंगा घ्यायचा, एक मावळा तुम्ही टोक्यामध्ये खांद्याखाली फिरायचा. आता आपल्या मोकळं चालायचं म्हणलं की त्रास होतोय, मला खांद्या घेऊन 100 किलो खालून फिरायचे खांद्यावर. आता रॉकेट लॉन्चर नाही का बोलतो, माहिती आहे का म्हणता? चला सांगू. हा सांगा. शिवाजी राजांचे गुरु, त्यांचं नाव होतं समर्थ रामदास स्वामी. तर त्याच्यावरती पण मोठा वाद चालू आहे. काही इतिहासकारांचे असं लिहिलं की गुरु होते. तर समर्थ रामदास स्वामी या प्रतापगडावरती आले होते, हा किल्ला बांधला त्यावेळेला. तर जाताना रामदास स्वामींनी काय केलं, त्यांनी त्यांच्या हाताने स्थापन केलेली ही हनुमानाची मूर्ती, ही 400 वर्षापूर्वीची मूर्ती, किल्ला बांधला त्यावेळी. आणि मूर्तीचा चेहरा कुठे आहे, दक्षिण साईडला. मूर्तीला काय बोलतात, दक्षिणमुखी हनुमान. आणि हनुमानाच्या तुम्ही कोणत्याही मंदिरात गेला, हनुमानच्या हातामध्ये आपण काय बघतो, गदा किंवा हातामध्ये पर्वत असतो, संजीवनी पर्वत. तसं या मूर्तीच्या हातामध्ये गदा किंवा पर्वत नाही. मूर्तीचा हात कसा बघा, आशीर्वाद देणारी मूर्ती, त्याला काय बोलतो, संकटमोचन. आणि पायऱ्या आपण किती चढून आलो, 450 पायऱ्या बाकी आहेत. आता हा कॉर्नर आपण पास केला, तिथे एक दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या आतमध्ये आपण पहिलं पाऊल टाकणार आहे ना, ते राजांच्या बाले किल्ल्यामध्ये. जे आपले राजे राहायचे ना, त्यांचा राजवाडा, दरबार, गोडाऊन सगळे रूम होते ना, ते बाले किल्ल्याच्या आतमध्ये. आता आपण बाले किल्ल्यामध्ये जाणार आहे दर्शन करून. कुठं आलोय, शिवाजी राजांच्या बाले किल्ल्यामध्ये. दरवाज्यातून आपण वरती आलो ना, हा बाले किल्ला. आणि 450 पायऱ्या आपण चढून आलो. आणि देवीचं आपण मंदिर पाहिजे ना, भवानी मातेचं, ते देवीचं मंदिर शिवाजी राजे कुठे बांधणार होते, या बाले किल्ल्यामध्ये. आणि ते मंदिर कुठे बांधायचं देवीचं, या ठिकाणी. पण आपल्या मावळ्यांनी काय केलं, त्यांनी ते जागा साफ करायला सुरुवात केली. आता जागा साफ करणं म्हणजे काय, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण कोणतं नवीन बांधकाम करत असेल तर पहिलं आपण काय करतो, त्या जागेचं पहिलं भूमिपूजन करतो आणि मग बांधकामाला सुरुवात करतो. तर भूमिपूजन करताना आपल्या मावळ्यांना इथे जमिनीमधून ना शंकराची मोठी पिंड सापडली. म्हणजे आतमध्ये शिवलिंग आहे, नाही स्वयंभू सापडलेलं आहे. त्यामुळे शंकराचं मंदिर बाले किल्ल्यामध्ये इथे बांधलं, देवीचं मंदिर खाली बांधलं. आणि मंदिरासमोर हा तुम्हाला चौथागा दिसतो बघा, ही जागा जी आपल्या राजांची सदर म्हणजे काय, दरबार, मिटिंग. आता राजांचे दरबार आहेत नाही, सगळे कुठे चालायचे, देवाच्या मंदिरासमोर. आता मंदिरासमोर दरबार का चालायचा, की राजांच्या काळामध्ये कोणताही माणूस असेल ना, तो देवासमोर कधी खोटं बोलत नव्हता. आपल्या काळामध्ये सर्वच बोलतात, तेव्हा राजांच्या काळामध्ये कोण बोलत नव्हतं. आणि दरबार हे 2 प्रकारचे होते. त्याला मुघल भाषेमध्ये काय बोलतात, दिवाणी आम आणि दिवाणी खास. हे तुम्ही ऐकलंय, दिवाणी आम याचा अर्थ काय होतो, आम जनता. आता रायगड तुम्ही पाहिला ना, रायगडला कधी गेला, तुम्हाला माहिती सांगते, रायगड याच्या 5 पटीने मोठा आहे. तर रायगड किल्ल्यावर दरबार जागा पण एवढी मोठी आहे ना, की त्या जागेवरती लोक किती बसतात, 6000 लोक. किती? आता 6000 लोकांमध्ये आपला माणूस कोण, शत्रूचा माणूस कोण, आपण ओळखू शकत नाही. राजांना जे काही खास बोलायचं, दिवाणी खास दरबार, तो इथे चालायचा. आता खास म्हणजे किती लोकांचा, 8 लोकांचा. त्याला मराठीमध्ये आपण काय बोलतो, अष्टप्रधान मंडळ. आता हा दरबार तुम्हाला ओपन दिसतोय ना, हा ओपन नव्हता, याच्या भिंती बांधलेल्या होत्या, याच्यावरती हॉल होता. सगळे तोडलं कोणी, ब्रिटिशांनी. या गडावरती 1818 मध्ये खजिना शोधण्यासाठी ब्रिटिश लोक आले होते, तर त्यांनी तोफा लावून त्यांनी सर्व उद्ध्वस्त करून टाकलं. आता एका गडावरचं हे शेवटचं मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग सापडले, स्वयंभू आहे, त्याला इच्छापूर्ती बोलतात. मंदिरात जाऊन या, मग आपण पाठीमध्ये कळवू. सर्व लोकांना टिकायचे ना. तेव्हा असतली
एकदम टॉपला असं नाही बसता इथे इकडं पाय ठेवून. खाली सोडून मला पण किल्ला बांधायचा नावेचं गडावरती ही चोरवाट आहे पाहिजे. चोरवाट म्हणजे काय भुयारी मार्ग पळून जाण्यासाठी एक्झिट. आता तुम्हाला मी येताना काय सांगितलं, गडावर दरवाजा एकच आहे, मेन दरवाजा. समजा या गडावरती अशी वेळ आली की शत्रूने हा किल्ला जिंकला, की शत्रू सर्व सैनिक किल्ल्यामध्ये पोहोचले. आपल्या किल्ल्यामध्ये मावळे येताना काय करायचे, आपल्या किल्ल्यामध्ये सर्व मावळे या चोरवाटेमधून सर्व मावळे किल्ल्याच्या बाहेर पडायचे, कशाला पळून जायला नाही. पण उतरताना शेवटचा आपला जी मावळा उतरेल ना, ती जाताना ही चोरवाट लॉक करायची. लॉक म्हणजे याला वरच अशी चौकडी दगड होते, ते दगड लावून घ्यायचे. समजतं शत्रूला काय वाटणार, शिवाजीराजांची लोक आम्हाला भिवून किल्ला सोडून पळून गेले, म्हणजे आतमध्ये आला शत्रू काय करणार, बेसावध राहणार. मग आपले मावळे काय करायचे, खाली उतरलेले मावळे या किल्ल्याला बाहेरनं पूर्ण घेरायचे आणि जो मेन गेट आहे ना तो बाहेरनं परत लॉक करायचा. आता दरवाजाला बाहेरनं लॉक झाला, शत्रू सैनिक कशा आतमध्ये फसणार, मग त्यांना गनिमी गावनी मारायचं. पण या गडाच्या आतमध्ये युद्ध असं झालं नाही, फक्त राजांनी अशा प्लॅनिंग केल्या होत्या. आता मोठं युद्ध एकच झालं अफजल खानाचं, पण ते कुठं झालं, किल्ल्याच्या पायथ्यात, म्हणजे हा किल्ला अजिंक्य. आता वरती आपण कडेलोट बघू आणि मग शिवाजीराजांच्या पुतळ्यापाशी उतरू. नाही नाही, एकच फक्त अफजल खान आला होता. तो पण अफजल खान आला नव्हता, त्याला आणला होता इकडे. कारण अफजल खान हा कोण होता, विजापूरचा ताकदवर सरदार. अफजल खानने राजांना पकडण्यासाठी विजापूरमध्ये चॅलेंज केलं, विडा उचलला. तो अफजल खानने सैनिक किती घेतलं, 60,000 आपल्या राजांना पकडण्यासाठी. आणि अफजल खान सगळे तिकडे मंदिर तोड झाला. आपले राजे कुठे होते, राजगडावरती. म्हणजे राजांचा पहिला राजधानी किल्ला कोणता, राजगड. राजांची फॅमिली पण राजगडला होती. आता शिवाजीराजांना असं वाटलं, तो आईपर्यंत अफजल खानला 60,000 सैनिक घेऊन. शिवाजीराजांना असं वाटलं की राजगडावरती मी थांबलो तर हा सगळं सैनिक घेऊन राजगडला वेळ देणार. त्यामुळे काय होणार, त्यांची फॅमिली पण धोके देणार. मग शिवाजीराजांनी काय केलं, अफजल खानचं लक्ष केंद्रित करण्यासाठी शिवाजीराजांनी राजगड सोडला आणि राजे कुठे आले, प्रतापगडला. कारण त्यांना माहिती होतं की अफजल खानला मारणं हे जंगलामध्ये शक्य होईल. त्यामुळे काय झालं, शिवाजी महाराज इकडे आले, मग अफजल खानचं लक्ष काय झालं, प्रतापगडकडे आलं. म्हणजे राजगड सेफ झाला, त्यांची फॅमिली सेफ झाली. मग शिवाजीराजाकडे प्रतापगड आले. पण अफजल खानने हा पण विचार केला की इकडे जंगलामध्ये यायचंय, इकडे जास्त सैन्यांची गरज नाही. पण अफजल खानने बाकीचं सैनिक त्यांनी विजापूरला परत पाठवलं आणि 12,000 सैनिक घेऊन अफजल खान जंगलामध्ये आला नव्हता, त्याला आणला होता. कारण ती वाट तयार केली होती राजांनी, म्हणजे जेणेकरून सगळे युद्ध झालं ना तर अफजल खानचं सैनिक त्याच वाटेने परत पाडणार, त्यांना मारणं शक्य होऊन त्या वाटा आपल्या मावळीने तयार केल्या होत्या. आपण आता ज्या पॉईंटवरती आलोय ना, ही गडावरची सर्वात उंच जागा, याला काय बोलतात, कडेलोट, शिक्षा देण्यासाठी. आणि आपण जे उभं आहे ना, ही राजांच्या काळातलं आहे. आणि तुम्ही जे हात लावलाय बघा, हे आपल्या काळातलं आहे. ही राजांच्या काळामध्ये भिंत नव्हती, पूर्ण ओपन होतं. आता भिंतीला का बांधलं, इकडे शाळेची मुलं येतात फिरायला, शाळेची मुलं काय करतात, खाली वाकून बघतात. इथं 2-3 केस झाल्यात. सेल्फी काढताना एक लेडीज पडली होती मुंबईची, खाली पडली होती, तिची बॉडी पण सापडली नाही. त्यामुळे ही भिंत आता बांधून घेतलेली. आता राजांच्या काळामध्ये जो मोठा गुन्हेगार, त्याला आपण काय बोलतो, गद्दार, जो गद्दार सापडायचा ना, त्या माणसाला इथे आणायचा. गद्दार माणसाचे दोन्ही हात बांधायचे, धान्याचं मोकळं पोतं असतं ना, त्या पोत्यामध्ये गद्दार माणसाला जिवंत भरायचे, त्या पोत्याचं तोंड रशीने बांधायचे आणि गद्दार माणसाला इथे खाली फेकून द्यायचे. आता इथून खाली खोल किती आहे, 1800 फूट खाली खोल आहे. म्हणजे खाली जाऊन देतो माणूस वाचला तरी खालचे प्राणी येऊन त्याला खाऊ जाते. आता जिथे उभे आहे आपण, सातारा जिल्हा, हे काय इथनं रायगड, खाली कोकण, पलीकडे हात घेतला का, हा कोकण आहे इकडे. हे बघा, ऐका, हो इकडे बघा, आपण आता जे आता तटबंदीवर चालत होतो बघा, आता या किल्ल्याची जी नोंद आहे ना, ही सातारा जिल्ह्यामध्ये. आता आपण जे उभं आहे ना, हा सातारा जिल्हा. आणि या भिंतीच्या बाहेर तुम्ही तुमचा हात बाहेर काढला ना की तुमचा हात कुठं जातो, रायगड जिल्हा. आपलं शरीर कुठं राहतं, सातारा जिल्हा, आणि हात जातो रायगड जिल्हा. 2 जिल्ह्यांची हद्द आहे. किल्ला पूर्ण तटबंदी सातारा जिल्हा, सातारा म्हणजे किल्ला सातारा जिल्हा, बाहेर ज्या रायगड. ऐका, हा राजांचा जो पुतळा आहे, त्या पुतळ्याला काय बोलतात, अश्वरूढ. पुतळे हे 2 प्रकारचे असतात. अश्वरूढ म्हणजे याचा अर्थ काय, अश्व म्हणजे घोडा, घोड्या बसला हा पुतळा, अश्वरूढ बोलतात. आणि रायगडला जो पुतळा आहे ना, त्याला काय बोलतात, सिंहासनाधीश, म्हणजे सिंहासना बसलेला. तर हा राजांचा पुतळा आहे ना, आपला शेवटचा पॉईंट. आणि हा पुतळा याच ठिकाणी का उभा केला, तुम्हाला खालचा राऊंड तुम्हाला दिसतोय ढगल्या कलरचा, आपल्या राजांचा इथे राहण्याचा
काळामध्ये त्या ब्रिटिश लोकांनी टोपा लावून उद्ध्वस्त केलं. आता ब्रिटिश लोक जे आले होते खजिना शोधण्यासाठी. आता शिवाजी राजांचं आयुष्य किती 50 वर्षाचं. 50 वर्षामध्ये तुम्हाला मी मगाच काय सांगितलं की आपले राजे कुठे राहायचे, रायगड. फक्त दर्शन करून इथून परत जायचे. पण ह्या छोट्या राजवाड्यामध्ये शिवाजी महाराज किती दिवस राहिले होते, फक्त 29 दिवस. किती? 1 महिना. आणि ते पण का राहिले होते, जे अफजल खानाच्या वधाचं जे प्लॅनिंग झालं लढायचं, ते प्लॅनिंग इथे झालं तेव्हा राजे इथे येऊन राहिले होते. हा राजवाडा इंग्रजांनी तोडला. तर शिवाजी राजांची काही ना काही ती आठवण राहावी म्हणून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं की जिथे राजे राहायचे त्याच ठिकाणी त्यांची आठवण म्हणून त्यांचा पुतळा उभा केला. आणि या पुतळ्याचं उद्घाटन करायला पंडित नेहरू आले. तर नेहरूंचं असते याचं उद्घाटन कधी झालं तिथे लिहिलंय बघा, 30 नोव्हेंबर 1957. म्हणजे ह्या पुतळ्याला स्थापन करून ना 67 वर्षाला पूर्ण झालेले. आता हा वरचा पुतळा आहे ना, हा पंचातूरचा ब्रॉन्झचा, हे 5 धातू आहे. हा पुतळा बनवला कुठे, मुंबईमध्ये विल्हेपार्लामध्ये. बनवणाऱ्यांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग कामत. आणि याचं वजन किती पुतळ्याचं, घोडीच्या पायापासून तलवारीपर्यंत पुतळ्याचं वजन आहे 4.5 टन. किती? 4.5 टन. 4,500 किलो. 1 टन म्हणजे 1,000 किलो. पूर्ण पुतळा भुई आहे, कोकण नाही. आणि हा पुतळा आणला कसा, मुंबईवरून आणताना म्हणजे पार्ट आणला. हे किती पार्ट आहे? 17 पार्ट. 17 पार्ट इथे आणले, त्याला वेल्डिंग करून लाकडी क्रेन करून हा पुतळा वरती ठेवला. 16 फुटाची मूर्ती आहे, फाउंडेशन 20 फुटाचं. आणि पुतळा हा 5 धातूचा ना, ब्रॉन्झचा. त्यामुळे याच्यावरती उन्हाचा, पावसाचा, विजेचा काही परिणाम होत नाही. आता तुम्ही ऐकून असाल बघा, सर्वात जास्त जे पाऊस पडतो ना तो आमच्या महाबळेश्वरला पडतो. प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगणी. म्हणजे एवढा पाऊस पडतो ना की 4 महिने धुका असतो, समोरच्या माणसाचा चेहरा दिसत नाही. आमच्याकडे झाडांना ना शेऊळ पण येतो, एवढं क्लायमेट खराब असतं. तरी पण या पुतळ्यावरती याच्यावर काय परिणाम होत नाही. आपल्याला काय करतात, शिवाजीराजे आपल्या शिवाजीराजांची जयंती असते ना, शिवजयंती, त्याच्या 2 दिवसाला पॉलिश करतात. आता शिवजयंती किती वेळा असतात? 3 वेळा. आणि त्याची गव्हर्नमेंट साजरी करतात 19 फेब्रुवारी. आता बघा 4-5 दिवसांनी याला पॉलिश करते, 2 दिवसाकडे. आता कलर आहे वरती, पॉलिश आहे, ते पॉलिश आहे, खालचा कलर आहे बघा, ते फाउंडेशन आहे, त्याला कलर आहे. आणि तुम्ही अष्टभोग जे पुतळे पाहता बघा घोड्या बसलेले, तर त्या घोड्यांच्या पायावरनं त्या राजाचं नृत्य करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर कुठे फिरायला गेला ना, ज्या राजाचा पुतळा तुम्ही पाहायला पाहताल ना घोड्यावरती, त्या राजा नृत्य कसा झाला ते ओळखायचं असेल ना, आता घोड्याचा बघा पुढचा डाव्या साईडचा काय वरती उचलला आपली काय खाली असतो. त्याचा अर्थ काय होतो की त्या घोड्यावर जो राजा बसला, आता आपले राजे बसलेत ना शिवाजी राजे, तर तो राजा कुणी असला ना तर त्या राजाचा मृत्यू कसा ओळखायचा, तो राजा आजारी पडून वारला म्हणजे त्या राजाचा मृत्यू नैसर्गिक. डाव्या साईडचा एक पाय वरती असेल तर, समजा घोड्याचा उजव्या साईडचा एकच पाय वरती असेल ना, आता हा डावा आहे ना, तो उजव्या साईडचा एक पाय वरती असेल ना, तर त्या घोड्यावर जो राजा बसलाय त्या राजा मृत्यू कसा, तर राजाला कोणतरी फसून मारला, धोक्याने मारला. आणि ज्या घोड्यांचे दोन्ही पाय हवेमध्ये असतात ना, म्हणजे तुम्ही झाशी पुतळा बघा महाराणा प्रतापचा, तर त्या राजाचा मृत्यू कसा युद्धामध्ये वीरगती, म्हणजे महाराणा प्रताप, झाशी राणी बघितलं ना, ते दोन्ही पाय वरती असतात ना. आज निघणार, आज रात्रीपर्यंत येणार आम्ही. बंगले तर काढून टाकले. आणि आता तुम्हाला एक काम दिसतंय बघा, काम चाललंय, म्हणजे आपल्या शासनाचं काम चालू आहे. शासनाचं काम म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शिवाजीराजे अफजल खानचं पोट फाडतायत, ही 18 फुटाची मूर्ती तयारी केलेली कुठे, पुण्यामध्ये. आणि ती मूर्ती आता इथे आणून बसवणार आहे. जमलं तर या शिवजयंतीला म्हणजे अजून 1 महिना लेट होईल, पण ती शिवजयंती मूर्ती इथे आणून बसवणार. हो, काम पूर्ण झालंय, मूर्ती झाली पूर्ण. त्यामुळे ते बस आता इथे पूर्ण जेव्हा होईल ना तर आम्ही ते स्थापन करतो. हो बंद, ते पोलीस बंदोबस्त. पहिले काय व्हायचं, मुस्लिम लोक काय करायचे, खबर होती ना, नमाज पडायची. आता मुस्लिम लोकांना आपण कळू द्या ना की आपल्या राजाने त्याचा वध कसा केला, ती मूर्ती ते तयारी केली. मस्जिद करणार असतं, केलंच होतं त्यांनी, केलेलं त्यांनी बांधकाम केलेलं त्यांनी. तुम्हाला पूर्ण माहिती भेटलेली आहे. तर आजचा ब्लॉग आपण बंद करूया. अशी तशी पण मोबाईलची बॅटरी पण 1% आहे. एन्जॉय केला असणार तर लाईक करा, भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही असे तुम्हाला नवीन नवीन स्पॉट घेत येत राहू. आणि ही आमची मंडळी आहे, ही तुम्हाला दररोज दिसत राहील. यांचे चेहरे लक्षात ठेवा. चिरे लक्षात ठेव, चिरे चिरे नको, चिरे वाळू घडी मिळेल तिकडे.